नमस्कार, मी आहे तन्वी. तन्वीज बेक्समध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज बनवत आहे मी पायनॅपल फ्लेवरचा केक. होता 1/2 kgचा आणि कस्टमरची डिझाईनसाठी काही डिमांड नव्हती, त्यामुळे मी माझ्या मनाचीच डिझाईन तयार केली. खूप दिवस झाले रोजेसची डिझाईन नव्हती बनवलेली, म्हणून मी या केकवर बनवून घेतली. तर पायनॅपल फ्लेवर केक होता म्हणून याला सोकिंग केलं मी. पायनॅपल क्रश पाण्यामध्ये मिक्स करून फिलिंगमध्ये यूज केलेलं आहे पायनॅपल क्रश आणि असं क्रम्बल कोट रेडी करून घेतलं. क्रम्बल कोट रेडी झाल्यानंतर मी ठेवून दिलेला सेट करायला केक 10 ते 15 मिनटासाठी. त्यानंतर फायनल कोटिंग केली मी व्हाईट क्रीमने. तर आपलं फायनल कोटिंग आता रेडी झाल्यानंतर मी याला ऑइल ब्रशचं टेक्स्चर देणार आहे. तर त्यासाठी मी पहिलं प्लेन फिनिशिंग करून घेतली केकची आणि त्यानंतर मी ऑइल ब्रशला उभे उभे स्ट्रोक दिले आणि मध्ये मध्ये आपण टिश्यू पेपरला क्लीन करायचं आहे ऑइल ब्रश, कारण ते पुन्हा नाही तर डिझाईन खराब होते. असं साईडला उभे स्ट्रोक देऊन मिडलला मी असं त्यावरती स्विरल पॅटर्न करून घेतलं ब्रशने. आता मी रोजेस बनवणार आहे. रोजेस बनवण्यासाठी हा सर्वात छोटा स्टार नोझल आहे. त्याच्यामध्ये मी अशी पिंक कलरची क्रीम भरून घेतली आणि त्याने असे रोजेस बनवून घेतले. मध्ये मध्ये 3-3चे, मध्ये मध्ये सिंगल आणि असे रोजेस मी वरती टॉपला पण बनवून घेतले आणि केकच्या साईडलाही बनवून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मी ग्रीन कलरची क्रीम तयार करून घेतली, ती पायपिंग बॅगमध्ये भरून घेतली आणि त्याला व्ही कट दिला. व्ही कटने आपण त्याने एकदम छानपैकी पेटल्सचं शेप येतात. आपण त्याने फ्लावर्सही बनवू शकतो आणि असे पानांचा शेपही त्याचा चांगला येतो. तरी असे पानांचा शेप करून घेतला मी सर्व रोजेसच्या साईडने 2-2 आणि असा माझा डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर मी यावरती थोडे शुगर पॉल्स स्प्रिंकल करून घेतले आणि सेंटरला लावून घेतला बर्थडेचा टॉपर. आणि आता माझा केक रेडी झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? माझे व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.